नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यनिर्णय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण मागील काही व्हिडिओपासून आपण मीन राशीतील गोचर शनीची 12 राशीच्या लोकांना काय फळ मिळतील मी सविस्तर सांगतोय। आपण मेष आणि वृषभ राशी पाहिल्या। आज मी तुम्हाला मिथुन या राशीला हे शनीचं गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे। सुरू करूया। 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 पर्यंत मिथुन राशीला गोचरेने शनी 10वा म्हणजेच कर्मस्थानामध्ये येत असल्याने हा शनी या लोकांना अतिशय शुभ फळ देणार यात काही शंका नाही। कारण चंद्र राशीला दशमातून होणारा शनीचं गोचर भ्रमण हे अतिशय शुभ फलदायी असतं। तसेच मिथुन लग्नाला किंवा मिथुन राशीला भाग्य शनी असल्याने व तो दशमातून जात असल्याने हा अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे। जानेवारी 2020 पासून होत असलेल्या आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासातून आता हा शनी या मिथुन राशीच्या लोकांची मुक्तता करणार ही अतिशय चांगली गोष्ट लक्षात घ्या। पुढील 5 वर्ष शनीचं गोचर या लोकांना उत्तम असल्याने नोकरी व्यवसायामध्ये तसेच करिअरमध्ये या लोकांची मोठी प्रगती आणि लाभ या लोकांना होणार आहेत। कारण कर्माचा मालकच कर्मातून जात आहे, कर्मस्थानातून जात आहे, तोही मीन राशीतून। त्यामुळे नक्कीच या लोकांचं कर्म चांगल्या मार्गाने जाणार आहे हे लक्षात घ्या। आपण जर गुरुच्या गोचरचा विचार केला तर जून 26 ते जून 27 या काळातील उच्च राशीतून जाणारा व राशीच्या धनस्थानातून जाणारा गुरु या लोकांना जून 26 नंतर मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाईल। तसेच सुख, समाधान, आनंद, इच्छापूर्ती करून देणारा जाईल। राहूचं गोचरही नवम स्थानातून उत्तम असल्याने डिसेंबर 2026 पर्यंत या लोकांना तीर्थयात्रा, परदेश गमन, आकस्मिक लाभ होणं, यश, कीर्ती मिळणं इत्यादी संभवतं। आपण दशम स्थानानं काय पाहतो तर दशम स्थानावर आपण व्यक्तीचं कर्म, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा, सामाजिक व राजकीय यश, मान प्रतिष्ठा तसेच वडिलांचा विचार आपण दशम स्थानावर करतो। दशम या कर्मस्थानाचा मालकच शनी असल्याने तो आता शनी गोचरीने भाग्येश व अष्टमेश होऊन मिथुन राशीच्या दशम स्थानातून जात असल्याने तो मिथुन राशीच्या लोकांना काय काय फळे दिली मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। एक एक गोष्ट लक्षात घ्या। पहिलं वाक्य असं की मिथुन राशीच्या लोकांना हा शनी आता नोकरी व्यवसायामध्ये स्थिर करणार आहे। कारण कर्मस्थानातून चालला आहे, त्यामुळे नोकरी व्यवसायामधून जे मागील 2-4 वर्षापासून जो प्रॉब्लेम सुरू आहे तो आता नक्की कमी करणार आहे। नोकरी व्यवसायामध्ये हा शनी या लोकांना स्थिर करेल। नोकरी व्यवसायामध्ये फायदेशीर बदल होतील किंवा करेल। व्यवसायामध्ये काहींच्या ऊर्जितावस्था येईल, काहींना मोठे आर्थिक लाभ होतील, काहींचा नवीन कार्यारंभ किंवा व्यवसायाची नवीन सुरुवात होईल किंवा जुनेच व्यवसायांचे खूप चांगल्या प्रकारे रन होतील। नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळामध्ये आता चांगली नोकरी मिळेल। काहींना नोकरीमध्ये प्रमोशन होणं, बढती होणं, पगारवाढ होणं संभवतं। नोकरीमध्ये केलेल्या कामाची दखल या लोकांची घेतली जाईल। एकंदरीत नोकरीच्या ठिकाणी आनंदाचे आणि सुखाचे दिवस या लोकांचे जातील। जे विद्यार्थी मागील काही वर्षापासून स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचं काम होत नव्हतं, त्या लोकांना एक आनंदाची गोष्ट त्या मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना मात्र आता या येणाऱ्या काळामध्ये सरकारी किंवा चांगल्या पदावर नोकरी मिळण्याची शक्यता राहील। त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत। राजकारण आणि समाजकार्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना शनी काय फळ देईल तर राजकारण किंवा समाजकार्यामध्ये असणाऱ्या लोकांना हा शनी निवडणुकीमध्ये आता भरघोस यश देईल, तसे एखाद्या नव्या पदाची प्राप्ती करून देईल। या लोकांना सत्ता किंवा खुर्ची मिळेल, नावलौकिक वाढेल। हा शनी सर्वच राशीच्या लोकांना, मिथुन राशीच्या सर्वच लोकांना सामाजिक मान सन्मान, पदप्रतिष्ठा आणि वैभव प्राप्ती करून देणार जाईल। आता दशमातला शनी हा मिथुन राशीच्या लोकांच्या आता कर्मामध्ये वाढ करेल, म्हणजेच मिथुन राशीच्या लोकांना आता कामाचा व्याप वाढणार आहे। त्यामुळे त्यांना केलेल्या कामाचा मोबदला म्हणून उत्तम अर्थप्राप्ती होणार आहे। व्यवसायामध्ये काही लोकांची आता स्थिरता येईल। विशेषतः मोठे उद्योजक, कारखानदार यांना हा शनी मोठं यश देणार आहे। बांधकाम व्यावसायिकांनाही हा शनी खूप चांगली फळं देईल। हा शनी या राशीच्या लोकांच्या कर्तृत्वाला आता झळाळी देईल। काही लोकांना स्वकर्तृत्वाच्या जोरावर स्थावर स्टेट होईल। उदाहरणार्थ काही लोकांना घर, वाहन, जमीन, जुमला, शेती, प्रॉपर्टी, प्लॉट याची सहज प्राप्ती करून देईल। काही लोकांना लांबचे प्रवास, परदेश गमन, ट्रिपा या काळात संभवतात। मौज मजेसाठी सहलीचे आयोजन केले जाईल। एकंदरीत काय तर मिथुन राशीच्या लोकांना 29 मार्च 25 ते जून 27 पर्यंतचा काळ प्रगतिकारक जाणार आहे। विशेषतः जून 26 नंतरच्या गुरु धनस्थानातून जाईल। जून 26 नंतर या लोकांना जोरदार शुभफळे मिळतील किंवा आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील। हे एकमेव रास असे की ज्या राशीच्या लोकांना सलग 5 वर्ष शनीचं गोचर चांगलं आहे, म्हणजे एप्रिल 2030 पर्यंत या लोकांचा प्रगतीचा आलेख उंचावत जाणार आहे।
मिथुन राशीच्या लोकांना ह्या गोचर खूप छान आहे, त्यामुळे त्यांनी प्रामाणिक कष्ट करायला काही हरकत नाही. उपाय मी काय राशींना सांगणार नाही. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ मिथुन राशीच्या सर्व आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना शेअर करा विसरू नका. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला नक्कीच तुम्ही व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. पुढच्या कर्क राशीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. कर्क राशीला हे शनीचं गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.